हाय का गे? लाज वाटते का? आई लाज वाटते तुला? आई तुम्ही इकडे कशा आलात? इकडे मी इकडच आहे तू. आय ग नका ग वरडायला लावू ग बाय. जीव चालला ग माझा. हा सासू इथं जखमी झाले ना रेळा बघतेस वय. आई ग मग काय करू आई, मला कंटाळा आला आई. 1.5 तास झाला मी तुम्हाला उपमा भरवते की नाही आई. कंटाळा आला आई. एवढं नका खाऊ, ऐका हो माझं. आई डॉक्टर तुम्हाला प्लॅस्टर करत होते तेव्हा तुम्ही आई डॉक्टर प्लॅस्टर करत होते तेव्हा 4 वडापाव संपवले गप्पा गप्पा. तुझ्या बापाचं खाते का ग मी? हा खाणं काढतेस? खाणं नाही हो आई. एवढूशाने तर तुम्ही फक्त चूळ भरता. उठली ना मरशील बघा. अगं ग अगं डबा कुठे ग? डबा आणा ग पटकन आणा ग. आई तुम्ही खाताना पण खाण्याचाच विचार कसा करता हो आई? चेते. आय ग आण ग बाया. अगं आणतायत नाही ताई गेल्यात ना, त्या आणतील ना डबा. अगं बाई आजारी माणूस आहे, खायला लागतं का नाही? ताकद नको का अंगात? आई तुमच्या जिभेवर आधी उपम्याचा थर आहे तो तरी गिळा नाही. नमस्कार मंडळी. आजपासून चालू झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. निराशेच्या अंधकारावर मात करून मनोरंजनाचा उत्सव साजरा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. झिंग या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ आज आपल्या जत्रेत सहभागी झाले. त्यांचं देखील स्वागत करूया. झिंग या सिनेमाचे निर्माते आणि अभिनेते सौरभ कुंभार. आपल्या अदांनी तुम्हाला मोहून टाकायला सज्ज असणारी अभिनेत्री तेजल शिंदे. या सिनेमाचा नृत्य दिग्दर्शक आणि लावणी किंग आशिष पाटील. गुणी अभिनेता रोहित चव्हाण. या सिनेमाचा म्युझिक डिरेक्टर पद्मनाभ गायकवाड. आणि झिंग या सिनेमाचे दिग्दर्शक अमित कोळी. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या मुलाचं लग्न जमवण्याच्या खटपटीत असणारी आई आज पोचली आहे गरब्याला. चला बघूया आज तरी तिच्या प्रयत्नांना यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. अरे हालो रे हालो हालो रे हालो. एकदा जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या माझ्यासाठी. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका अँकर फेस्टिवल बने. वा 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 खूप मजा येते. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो MSJ आयोजित दांडिया उत्सव 2025 मध्ये. या बात आहे. हाच उत्साह हवा आपल्याला. आपण गेले 1-1.5 तास नाचतोय मित्रांनो. काय माहोल तयार झालाय. वा वा. पण त्याआधी आता आपण एक 15 मिनिटांचा एक छोटासा ब्रेक घेतोय. टेन्शन घेऊ नका, परत चालू करायचं आपल्याला. इथे आजूबाजूला स्टॉल लावलेले आहेत. जिलेबी खा, फाफडा खा, ढोकळा खा, बरफ ना गोला पण खा. मलाही वाला 15 मिनिटांनी भेटू आपण सगळे. ऐका ना, झालं म्हणजे आता संपलंय ना? नाही 15 मिनिटांनी पुन्हा एकदा सुरू करायचं करत आहे ना. हो काय आमचे वाद्यवृंद आहेत ना, त्यांना थोडं ब्रेक पाहिजे की नाही? त्यासाठी 15 मिनिटाचा एक ब्रेक छोटासा. पुन्हा एकदा गरबा सुरू होणार आहे. थांबा, धावू नका. झालं आई झालं. जाऊया आता आपण. काय जाऊया काय जाऊया काय? काम कुठे झालंय अजून? मिळालं नाहीये कोणी अजून. आई मी तुला आधीच सांगितलेलं मी अर्धा तासाच्या वर थांबणार नाहीये. माझे उद्या महत्वाचे 2 प्रेझेंटेशन आहेत. मला रात्रभर त्याच्यावर काम करायचं आहे. मला होमवर्क आहे अक्का. आणि मुळात ऐक आई, सकाळी 7ला लॉग इन करायचं आहे मला.
लॉग इन नुसतं लॉग इन आधी स्वतःच्या लॉग इनचा बघ. काय नाही आधी लॉग इन ओमकारचं मग लॉग इन ऑफिसचं. मी आधी पटकन निघूया. चल, पटकन निघ. अजिबात कुठेही जायचं नाहीये. अगं कसं मिळणार आहे आई कोणी जिथे असे लोक जमतात ना तिथे जायचं असतं. ते खरे मॅरेज ब्युरो असतात. कळतं का तुला? बोलतेस आई? मी कुठे भेटले तुझ्या बाबांना? मला नाही माहिती. अंतयात्रेत भेटले. अरे तिथे अंतयात्रेत मी फक्त तुझ्या बाबांकडे बघून एकदा असं केलं, लगेच झालं. पसंत पडले मी त्यांना. दुसऱ्या दिवशी बोलणी झाली. 3 महिन्यात लग्न झालं. वेळेत झालं की नाही माझं? आई अंतयात्रेत तू पुरुषांकडे बघून असं करत होतीस आई? पुरुषां बाबांकडे बघत होते तुझ्या. बाबा पुरुष नाही आहेत का? अरे पण लग्न केलं ना त्यांच्याशी मी. असं बोलशील आईला? मग कुठे जाऊ आता मी? लोकांना मारत फिरू आणि मग त्यांच्या अंतयात्रेला जाऊन मुलींना असं असं करू का मी? असं ना, तुला मी सांगितलं नव्हतं त्या ढोल ताशा पथकात जा? सांगितलं होतं ना. पण नाही, तिथे चांगल्या ढण 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 मुली असतात. पण नाही, ह्याला कोणीच नको. कुठला प्रकार आहे मुलींचा? ढंढण ढंढण हा कुठला प्रकार आहे मुलींचा? तो पक्या बघ. त्याचं काय? गणपतीला ढोल ताशा पथकात जॉईन झाला. दिवाळीत लग्न झालं होतं त्याचं. ए आई, पाक्याचं मला काही सांगू नको चांगलं please. वाजवता इकडे तिकडे बघायचा. एक घटवली, लग्न केलं मस्त. काय ऐकलंय माहितीये तिच्याबद्दल? 20 मिनिटात अख्ख्या घराचा स्वयंपाक करते. ढन 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 ठन ढन ढन ठन ठन हो, हो. ढन ढन ठन ठन. बरोबर आहे. अख्खा तिचा स्वयंपाक ढोलताशाच्या बीटवर होतो. ढण 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 ठक ठक ढण 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 ठक ठक किर्र, किर्र, ढण 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 असं होतं. असं नाही करायचं वेड्यासारखं. मग नाही कटणार. कसा खपशील मग असं केलं तर? मला नाही खपायचं आहे आई. नाही मला खपायचं आहे. ती बघ. राम राम. बघ तिच्याकडे मुलगा आहे. तिच्याकडे त्याच्याकडे पण मुलगी आहे. सगळ्या मुलांकडे मुली आहेत. दाढीवाला आहे बघ. इथे तो छोटूसा दाढीवाला आहे. एवढ्या सुंदर मुलीला घेऊन बसलाय. आणि आम्ही काय करतो? सकाळी सकाळी उठून दाढी करायची असते आम्हाला. सकाळी सकाळी उठून चिकना चोपडा बनायचा असतो. आय वर्क इन अ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन. आई उपयोग आहे त्याचा. इथे कोणी बघत नाहीयेस तू. मिळत नाहीये कोणी तुला. आई, एकतर- मला सून पाहिजे. किती वेळा सांगू तुला? अगं अशी नाही मिळणार आहे सुनाई. जरा थांब नाही. आणि मुळात इथे सगळी लोक कपल नाही आहेत. आहेत. कोणी असं मुली तो बघ, तो आहे की नाही एकटा? मग नक्की मुलींना शोधायला आलाय. नक्की मुलींना बघायला आलाय. बघ बघ, नजर बघ. शिकारी दिसतोय. शिकारी. वाटेल ते बोलतेस तू आई. वाटेल ते बोलते. नाही वाटत आहे शिकारी तो? नाही मला नाही आता वाटत. बघ तू. छोकरू. अंजू. कोण अंजू? म्हणजे अंजू असं काही नाही. રામ રામ. જય શ્રી કૃષ્ણ માસી. તમણો ગરબો છું? હા, અહીંયા ગરબા રમવા આવ્યો છું. એકટો છું? ના, એકલો નથી. હા. હું છે માસી. નવરાત્રીમાં દર દિવસ છોકરીયા કલર બદલે છે અને આ ચીકણો કલર મેચ થવાવાળી ગર્લફ્રેન્ડ બદલે છે. હમણાં એ જ પ્લાન કરું છું કે અહીંયા છોકરી છે કે નથી પટવા માટે. જમવો છો? ઓકે, જાઉં? शोधो છો? હા. जम्मू छो म्हणजे बघितलंस का? काय? तू काय बघ? तुला तुला बघायला सांगितलं होतं ते बघितलंस का? तुला मुळात काय कळलं ते बोल. तो काय बोलला? काय कळलं? कॉन्फिडन्स बघितलास त्याच्या तोंडावरचा? अन मोगले माटे छमणे छमणे पटवानू छे. बघितलास? कॉन्फिडन्स बघितलास? ते महत्वाचं आहे. शिक काहीतरी त्याच्याकडनं. शिक काहीतरी. ह्याच्याकडनं शिकायचे दिवस आले आहेत माझे. हो. हमણાં पोरगा छा लडकी छोकरा छीछा. आमचा छोकरा खाचो एकटा नाछो छो. एकटाच घरी जाओ छो. અને છોકરા છોકરી અચ્છામાં હાસે કા? છોકરાના છોકરી અમારા છોકરો સે કામ છે का? गुजराती, राजस्थानी, हरियाणवी, पर्शियन, सगळं मिक्स होत आहे आई. सगळं कशाला? मुळात तुला का गुजराती बोलायचं? नको ना बोलू. आता आहे मी 7 भाषांमध्ये पारंगत. माझी काय चूक आहे? मेहनत केली आहे त्याच्यामुळे आलंय. तुझ्यात काय आहे टॅलेंट? माझ्या टॅलेंट काय आहे? माझ्यात टॅलेंट काय? चल तुझी मेहनत घेऊन आपण जाऊया. चल जाऊया. कुठेही जायचं नाहीये. आज एक तरी मुलगी घेऊनच जायची. आई आई घेऊन जायचं म्हणजे काय? भाजी घ्यायला आली आहेस की काय? की घेऊनच जाणार मी. एकतरी मुलगी कुठली दिसली एक वाटा घेतेच असं नाही आहे आई. હલે હા અરે નહીં હું સ્ટેજ ના આગળ છું તું ક્યાં છે
अरे અહીંયા આવ ને હા આઈ એમ વેઇટિંગ હા काय चल हा? आई न- एकटी हं? नको ग हे करूस आई नको ग करूस हे किती घाण वाटते एकटी आहे नको करूस हे ते विलन असतात ना विलन भगवान के लिए तुम्हें छोड़ दिया तो हम क्या तशी वाटते तू असं नको करस तू लाईन मार आई नको ना ग करूस हे कोण असं लहान रणजित वाटतेस तू आई रणजित कोण रणजी मला वाटतंय नको करूस कसा करशील असं कर म्हणजे जगातली कुठली आई लाईन माल असं कुठली आई सांगते सांग बरं ही मला आई सांगते या ओंकारची आई आणि ही वेळ ना तुझ्यामुळे आली आहे माझ्यामुळे आली किती वर्ष वाट बघते मी सुनेची लगेच रडायचं नाहीये एक सून मागितली तुला का नाही देतेस तू सून मला थांब ना काय करायचं तुझं नातेवाईक मला फोन करून विचारतात मी काय उत्तर द्यायची ज्या वयात तू त्या मुलींबरोबर केक शेअर करायला पाहिजे एंगेजमेंटचा लग्नाचा अॅनिव्हर्सरीचा तिथे त्यांच्या मुलांच्या बारशाला जाऊन समोसे आणि केक आणि तू काय बेफर खात बसतो का? काय करतोय? अपमान कर माझा सतत अपमान कर माझा रोस्ट चालू आहे आल्यापासून नुसतं माझा मला काही ऐकायचं नाहीये टाका व्हिडिओ हं? टाका व्हिडिओ काय हे मुळात नको करूच हे काय मेटाडोर मधनं लहान मुलांना ना किडनॅप करून नेणारी वाटतेस तू आता काही नसतं. आणि मुळात काय भाषा वापरतेस तू आई ही टाका भिडव काय टाका भिडव अगं गप्प बस जरा ते उसवलेलं कापड रफू करायला जातो असं वाटते टाक्या भिडे तुझं आयुष्य उसवलंय ना ते रफू करण्याचा प्रयत्न करते मी ए मेटाफोर्स थांबव आई भांगडा हे हे गर्बो नमस्कारो राऊत ओंकार राऊत तमणे हो पारुल देसाई हा तमणा नाम साजेसा रूपमा तुम्हार तमणा एटले नाही साडे एटले अरे एटले म्हणजे तमणे एटले म्हणजे म्हणजे तमणा रूपमा नाममा ए ओंकार તમે ગુજરાતી આવજો बारकी आवजू મને આવજો ને મરાઠી हो हो मला खूप चांगलं मराठी येतं बोलता हो आपण मराठीत बोलूयात का चालेल मग एवढं चांगलं मराठी कसं मी रुपारेल मध्ये होते ना म्हणजे आहे मराठी वाङ्मय मध्ये ओ मराठी अनगाबाई हाय सांगा त्यांना वाडमय नाही बोलत आहे वाङ्मय बोलते आणि कॉमेडी मराठी नाही म्हणत स्पष्ट अरे शुद्ध मराठी बोलते चांगलं मराठी आहे अरे हालो रे हालो चलो गरबा रमती आहो चला रमती आहो. पुन्हा एकदा गरब्याला सुरुवात होते चला गप्पा बसाय जरा थोड्या वेळ नाचू दे थांब जरा थोडा वेळ वगैरे नाही तुला काही जमणार नाहीये मीच बोलते तिच्याशी आई थांब गर्बो तमला नाम छो का नाव पारुल देसाई छु अरुल तमणे गुजराती छो हो मी गुजराती आहे आणि तमणा बा का करू छु बा घरी असते माझी काहीच नाही करत घरीच असते
नाही, करते नाही करतो बा बा ए 7 नंतर कुठे नाही जायचं बा. आई 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 ती आईला बा म्हणत असेल आणि मुळात ती मराठी बोलत असताना तू कशाला गुजराती बोलतेस मला कळत नाहीये. हा ऍक्च्युली मला येतं मराठी, चांगलं बोलता येतं. काय आहे ना, आमच्यातल्या बऱ्याच लोकांना मराठी बोलता येतं, पण ते मराठी लोक समोर आले की तेच वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला चालू करतात. मी मराठीमध्ये बोलते. हा तुझे बाबा बाबा काय करतात? पप्पा पप्पा शेअर मार्केट मध्ये. हा माझा मुलगा ओंकार बबडू. हो भेटलो मी, आहे ना. आई बरोबर आलायस गरबा खेळायला? अरे नाही 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 मी आई आई बरोबर मी नाही आलेलो. अजून आई बरोबरच फिरतोय. आम्ही बघतोय ना, म्हणजे आहे सगळं त्याच्याकडे. 25 लाखाचं पॅकेज आहे. हा डोंबिवलीत घर आहे बाबा. आणि आमचं घर म्हणजे काय, आम्ही किती दिवस टिकणार आहे आता. त्यानंतर सगळं तुमचंच आहे. आई 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 याचं आणि याच्या बायकोचं सुनेच आहे ना सगळं. म्हणजे एकदम मज्जामा, एकदम पैसे पण, जॉब पण. नको थांब थांब जरा तिकडे काही बोलायचं नाही आता, मला बोलू दे. तमणा खमण ढोकळा झालाय का? एटले एटले म्हणजे नाही तर तू करशील काहीतरी सातले छेले वगैरे. मला माहितीये, मी पारंगत आहे गुजरातीमध्ये. ऐक ना, ते आमच्याकडे कांदे पोहे करतात ना, तसं तुमच्याकडे खमण ढोकळा असेल ना, ते झालंय का? मग कांदे मुलगा बघतायत का? नाही झालंय अजून. किती गोड लावते का? चल ग आमच्या घरी चल. आई, 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 काय करतेस? वेडी आहेस का जरा आई? घेऊन जाऊया नाहीला. सॉरी हा सॉरी. तसं नाही, ऍक्च्युली माझा बॉयफ्रेंड आहे, त्याच्या सोबतच आले मी. तुमचा बॉयफ्रेंड आहे तरी तुम्ही मला डान्सला हो म्हणालात. हा ते डान्स करायला काय आहे ना एवढा त्याच्या. तो तू कधीचा गेलाय बघा ना, येतही नाही. येतो आला मँडी. ये पारू. इकडे मचवतेस तू? मी तिकडे दुनियामध्ये शोधतोय. एक अंडा होतं तिकडे, कुठे शोधतो? इकडे आहे ना मी. आई आपण जाऊया आई. हा बॉयफ्रेंड आहे तुझा? हो हो माझा बॉयफ्रेंड आहे. आणि तुझं नाव पारुल आहे, पण हा पेरोल वरून सुटल्यासारखा वाटतोय. आई त्याला पण गर्लफ्रेंड आहे. बघ त्याच्याकडे, त्याला पण गर्लफ्रेंड आहे. असतं एकेकाचं नशीब, त्याला मी काय करणार आई. मांडी काय कसं कसं जमलं तुमचं? कसं जमलं? 12वीत गटवला तिला. झालं का? आल्या आल्या सांगत होते पटव तिला. 12वीत गटवलं त्याने आता. आंटी टेन्शन नका घेऊ, भेटेल कोणीतरी. हो की ना मँडी? नाही नाही, याला कोण नाही भेटणार. तुम्हाला सांगतो कांकू 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 भाषा बघ, भाषा बघ. असं बोलायचं असतं. कांकू कांकू ऐकतेय मांडू बोल. हे तर काही आहे का? हा हा. तुम्हाला सांगतो तुमचा बारक्या आहे ना, हा फुकट काय चंदन घिसमेरे नंदन. हॅलो हॅलो कटकर फोन. कटकर फोन. काय नाही काय नाही होणार. आज तोंडानीच ना चुरापाव वाटतो. किती भारी बोललाय. काय कळलं काय? पण शॉर्ट काय आहे ना, पोरींना चुरापाव नाही आवडत, पोरींना कडक पाव आवडतो. मांडू ऐक ना, तुझ्यासारखा असा लुख्खा मावाली बनव ना त्याला. कडक पाव बनव ना त्याला एकदम. ए, बाकी- कडक पाव बन. काय करतोस? कडक पाव काय कडक पाव? हा, चहात बुडवून खाणार आहेस मला कडक पाव? तुला ना काहीच कळत नाही. मला काही कळत नाहीये. आजकालच्या मुलींना टॉक्सिक मुलंच आवडतात. हे असं चिकन चोपडं दार उघडून आधी मुली जा वगैरे हे नाही. हे आमच्या काळातलं होतं. आता असं दात बघू, दात बघू. शिही पांढरे दात, पांढरे दात. ते मांडू दात बघू. आय ग कशी पिवळी झाके बघ. पिवळसर लाल
लालसर झाक आहे, नाचतो आधी. पिवळसर लालसर झाक आहे त्याच्या दातांवर. अगं पिवळ अशीच मुलं आवडतात मुलींना. माझ्या दातांवर पिवळसर लालसर झाक असेल तर कसं येईल मला सांग? त्याच्याकडे आहे ना गर्लफ्रेंड, तुझ्याकडे आहे का? कर ना काहीतरी वाईट काम कर ना. करू आई मी वाईट काम करू कान तरी खाणार आहे. आई नाही भिंतीवर थूक ना, असं जाता जाता रस्त्यात कॅज्युअली असं वगैरे करणार आहे कधीतरी. खान थांब ना आई आई काहीतरी वाईट करणार आई थांब आई प्लीज थांब. तू कुठल्या आईचं कॅरेक्टर करतेस तर मला खरंच कळत नाही आई. लग्न व्हायला हवंय रे तुझं फक्त. अगं, पण आई मला मी का घाण होऊ मला कळत नाही. मुळात तू माझं कंपॅरिझन ह्याच्याशी करतेस. ह्याच्याशी मी मल्टीनॅशनल MNC मध्ये कामाला आहे मी आणि हा CCC मध्ये कामाला असेल. काय उपयोग पावणी आहे? मारतोय. गप्प बस. काय उपयोग आहे? इथे बघ, MNC चा तुझ्या काय उपयोग आहे? काय तर कॉन्ट्रॅक्ट करतात, अग्रीमेंट करतात. ऑफिस मध्ये अफेअर करायचं नाही, ऑफिस मधल्या मुलीशी लग्न करायचं नाही. मग कुठे करायचं? हा, दिवस रात्र दिवसातले किती तास तू ऑफिस मध्येच असतोस. मग लग्न कुठे जाऊन करायचं? तू बाहेर कुठे जातोस? लग्नाला कधी जा म्हटलं नाही जाणार. कुठे काय करतेस? थांब. मला सून मिळणार. थांब ना आई. मग मी कुठला जॉब करू मला सांग. काय करू? ह्याला मुलगी मिळते मग हा जो जॉब करतो तो जॉब करू का? पहिल्यांदा हुशारीचं काहीतरी बोललास. आई सारख्या जम आहे आई. गप्प बस आता. सारख्या जम आहे आई. मांडू हा, कांकी आली आहे, इकडे ये. हा, कांकी अंकी आई काय करतोस रे बाळा तू मांडू? तिच्यावर प्रेम करतो. पण पोटा पाण्यासाठी काय करतोस? तिच्यावर प्रेम करतो. हिला बघूनच माझी भूक भागते. पैसे के तू असं बोलतो ना, तुम्हाला अजून अजून प्रेम होतं ना, काढणं तुझ्यावर. माहितीये का काकी, ह्याचं ना टॅटूचं पार्लर आहे. मी याच्याकडे टॅटू काढायला जायचे तर ह्याच्यानं ते सुईला टोकच नसायचं. मग आम्ही गप्पा मारत बसायचो. माहितीये म्हणजे मी प्रेमात पडले याच्या. हा टॅटू मेकर आहे, मेचे चित्र काढणारा. हा टॅटू मेकर आहे. कुठल्या सुईला टोक नसतं आई. किती मूर्खपणा आहे हा. बावळट बिंडोक लव्ह स्टोरी आहे ही. त्यांची लव्ह स्टोरी तरी आहे, तुझ्याकडे ते तरी आहे का? नको आई ना, नाहीये, नको. आई नाहीये या मुलाकडे आणि यांना बोलतोय. तुझ्या हुशारीचा काय उपयोग आहे? एकदा ए बाळा अरुल त्यांना का सांगतेस? त्यांना नको सांगूस आई. एकदाच फक्त तू बाजूला त्यांना बाजूला सांगू. डोक्यात मारीन बाजूला. एकदाच फक्त इंजिनिअरिंगच्या वेळेला एक मुलगी डाऊट विचारायला आली होती. सर्किट शिकवशील का? सर्किट शिकवशील का? हळू तलवार होते आई. हा काय म्हणाला? नाही, तुला शिकवण्याच्या नादात ना माझा अभ्यासाचा वेळ जातो. माझा वेळ जातो, याचा वेळ जात होता. तेव्हाच लक्ष दिलं असतं ना त्यांनी, तर त्या दोघांचं शॉर्ट सर्किट झालं असतं आणि आज पिन 1 पिन 2 अशी 2 नातवंड घेऊन मी तू इलेक्ट्रिकल कॉमेडी थांबव आई. नको करूस ही कॉमेडी. थांबव. कांकी 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 तुम्हाला ऑप्शन देऊ काय? तुझा ऑप्शन नको आहे का? देऊ ना. बाळा बोल रे, बोल तू सांग काय. माझी ना एक्स आहे. हा. तिचा नवरा पळून गेलाय. हा. पण तिला 2 मुलं आहेत. हा हा करेल का लग्न तिच्यावर? चालेल की? चालेल चालेल. हा चांगलंच आहे. आम्हाला फक्त सून पाहिजे. आहे ना? रेडीमेड 2 नातवंड मिळत असतील तर एकदम मज्जा रेडीमेड काय शर्ट पीस आहे? रेडीमेड शर्ट आहेत ती. रेडी चालतील. मला हॅलो मुलगी मिळते ना? मुलगी मिळते ना? अगं, मुलगी मिळते. कोण आहे? काय वाटाय का चांगलं? गप्प बस गाई. नाही मला नकोय. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता काय कमाल माहोल आहे इकडे. वा 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 क्या बात आहे मित्रांनो. तर आता आपण इथे आलेल्या काही लोकांना विचारू त्यांना कसं वाटतंय. मॅम या. मॅम मला सांगा, तुम्हाला गरब्याला येऊन कसं वाटतंय? एकदम मज्जा, एकदम सर तुम्ही काय कसं वाटतंय? अरे एकदम रावस. आजूबाजूला हिरवळ आहे. अरे तूच हिरवळ. दादा हे लाईव्ह आहे का? येस मॅम लोक बघतायत आपल्याला. बघतात. तुम्ही सांगा कसं वाटतंय तुम्हाला? हा माझा मुलगा ओंकार. 25 लाखाचं पॅकेज आहे. डोंबिवलीला घर आहे आमचं आणि आमच्या नंतर सगळं याच आहे. आम्हाला कॉन्टॅक्ट करायच्यासाठी लग्नासाठी मुलगी बघतोय. तसा बरा आहे, फक्त हेअरलाईन मागे गेलीये, बाकी काही नाहीये प्रॉब्लेम. हा 91 आई काय बोलतेस? दे ना.
कशाला नंबर पाहिजे? काही नंबर द्यायची गरज नाही. एम्बॅरेस कुठे गेला? एम्बॅरेस करतेस तू मला सगळ्यांसमोर. कुठून आणू मी सोन तुझ्यासाठी? कुठून आणू सोन मी तुझ्यासाठी? प्राजू कर ना ग. प्राजू कशाला मग प्राजूलाच विचारतेस ना, मग तिकडे समोर तरी विचार ना. तिकडे बघ एकदा बघ. नाही ती पटणार आहे तुला? घोड नवरा झालाय. तोंड बघ एकदा आरशात. कुठेतरी आपली माणसं बघा ना रे. आपल्या मित्रासाठी बघा ना रे. माझ्या मुलासाठी ओ रोहित भाऊ बघा ना. अरे मला ओळखता ना? बरं आहे तसं. अगं काय करतेस आई? आशिष, तुझ्या ग्रुप मध्ये मुली असतील. अरे अरे काय बोलतेस? अरे नकोय मला. अरे नाहीये मला नकोय मुलगी. पाहिजे एकच द्या ना, please. मला नकोय मुलगी. मला गरजच नाही मुलीची. मी एकटा दांडिया खेळू शकतो. इकडनं मी असं मारणार, इकडनं मी हे असं मारणार. ए धनकडेटर, मीच आहे. आपण मीच आहे. नाचतो मी एकटा दांडिया. वा 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 वा, एकदम इलेक्ट्रिकल कॉमेडी आणि इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स. क्या बात है. नाचता नाचता बोलणं हे फार अवघड आहे आणि तुम्ही ते फार लीलया केलं. क्या बात मित्रांनो. ऐकूया तुमचा हा कलरफुल परफॉर्मन्स आपल्या हास्यरसिकांना कसा वाटलाय. प्रसाद दा. वा वा वा, धमाकेदार. सगळ्यात आधी आमिर आणि त्याच्या बँडचं खूप कौतुक. अफलातून तो माहोल जो काही तयार केलाय तुम्ही, ऍक्च्युली असं वाटत होतं कुठल्या तरी पेंडॉलमध्ये दांडिया आजूबाजूला चाललाय कंटिन्युअस आणि त्याच्यात हे घडतंय. इतका अफलातून फील उभा केलात. भन्नाट, खतरनाक कॉन्सेप्ट आणि खतरनाक परफॉर्मन्स. जनरली आई वडील जेन एक्सचे असतात आणि मुलं जेन झीची असतात. मला हे उलट वाटतं. आई जेन झी वाटते आणि वा दादा. मुलगा एक्स जनरेशनचा वाटतोय. पण इतकं फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन आहे या सिरीजमध्ये तुमच्या दोघांचं, ओमकार आणि ईशा. भन्नाट. मंदार, ज्या एनर्जीने आलास ना तू, जिथे स्किट गेलं होतं त्याच्या दुप्पट स्पीडनी वर गेलं आल्यानंतर. भन्नाट, खतरनाक. शिवा मस्त, बने मस्त. विराज, जसं मी म्हणतो ना की एक इनोसंट माणूस म्हटल्यानंतर अरुण कदम, दुसरा माणूस येतच नाही डोळ्यासमोर, तसं शिकारी म्हटलं की आजपासून राऊत. गोस्वामींना ना 21 तोफांची सलामी दिली पाहिजे या कास्टिंगसाठी. खतरनाक. बाकी सगळे पण मस्त. आरोही, तू पण मस्त मजा केलीस आणि मजा आली. वंडरफुल. सई. एकदम कडक परफॉर्मन्स होता. फार मजा आली. ईशा, कडक. मला ह्या सिरीजमध्ये तू खूप आवडतेस आणि आजही तितकीच आवडलीस, किंबहुना कणभर जास्त आवडलीस. राऊत, आशीर्वाद आणि शुभेच्छा. आशीर्वाद म्हणलं राऊत. सगळे इन्व्हॉल्ड होऊन आपापलं काम चोखपणे करत होते. मस्त मजा आली. मंडळी, आजच्या तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमाचा विषय आहे भूतदया. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा वर्तमानात खळखळून हसण्यासाठी. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या टॉक शो मध्ये, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण विषयाचे दाणे घेतो आणि आलेल्या मान्यवरांच्या समोर ते टाकतो आणि मग मान्यवर पक 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 करून ते दाणे वेचतात आणि त्याच्या बदल्यात माहितीने भरलेली अंडी आपल्याला देतात आणि मग ती अंडी प्रेक्षक त्यांच्या प्रश्नांच्या तव्यावर फोडतात. माझ्या कवितांचा मीठ मसाला टाकला की झाला आपला हाफ फ्राय तयार. मुळात हा फ्राय सॉरी हा काय प्रकार आहे?
आय एम सो सॉरी पण तुम्ही प्लीज बरं इंट्रोडक्शन द्या म्हणजे नॉर्मल इंट्रोडक्शन द्या हे मला कळलं नाही काही. नाही सर मी असंच इंट्रोडक्शन देते ती माझी खासियत आहे म्हणजे मी ना असं विषयाला धरून असं असं क्रिएटिव्ह रचत असते. गुड पण असं काय होतं तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझी कोंबडी केलीत आणि 2 मिनिटं मलाही असं वाटलं की मी अंडा घालतोय. नको नॉर्मल ओळख करून द्या प्लीज नॉर्मल ओळख. काय नॉर्मल काय ओळख करून द्यायची मग रसिकाचा काय उपयोग आहे. जा मग जा. नाही, म्हणजे जर तुमचा उपयोगच नाहीये तर आमचाही काही हट्ट नाही की रसिकाच पाहिजे. नाही म्हणजे असं कसा माझा हट्ट आहे. मोरे आणि ह्या बाबतीत मी जाम हट्टी आहे. मोरे जावा तिकडे. आज मी नाही जावं तिकडे तुम्हीच यावा इकडे. यावा प्रभाकर आपलोच असा. हॅलो एक्सक्यूज मी ऐका लाईव्ह शो आहे ना हा. हो मग काय चाललंय ते लाईव्ह शो मध्ये फ्लर्ट करतायत तुम्ही लाजताय लोक बघतील तर जोड्याने मारतील. मारू दे आम्ही जोड्याने मार खाऊ. हवं तर आम्हाला तुम्ही धरून जोडा पण तुटणार नाही आमचा जोडा. काही समज जबरदस्त. मोरे आज एकदम कविता केली तुम्ही हा. पण आता माझी पाळी हा. अब्दुल अब्दुल इर्षाद इर्षाद कोण अब्दुल अब्दुल कवितेनंतर इर्षाद इर्षाद म्हणतात. काय बोलताय सर सॉरी तुम्ही कविता करणार आहात? कविता सर विषयाला धरून आहे. कवितेचं नाव आहे भूतदया. अरे वा. भूतदया 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 सब कुछ है झूठ दया. काहीतरी कर उठ दया काहीतरी कर उठ दया थांबू नकोस तू सूट दया. मिरची दिसली तर कूट दया मिरची दिसली तर कूट दया बँक दिसली तर लूट दया. घट्टावळ तू मूठ दया घट्टावळ तू मूठ दया. टाइम बॉम्ब आहेस तू फूट दया भूत दया रे भूत दया. जबरदस्त अंगावर दया आला. कोण आला अंगावर. दया दया आता कुठला दरवाजा तुडू असं झालंय मला. कुठला दरवाजा तोडाल काय बोलताय तुम्ही गप्प बसा जरा. हॅलो काय करताय ही कविता होती का मला सांगा. हो सर थँक्यू धन्यवाद. मी काल रात्रभर जागून केली आहे सर. मग नका जागू तुम्ही तुम्ही रात्रभर जागता सकाळी पित्त कविता पाडते. नका ना जागू तुम्ही प्लीज शांत राहा. अत्यंत महत्वाचा विषय आहे. हो हो आपण त्याच्यावर चर्चा करायला हवी. अर्थात आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. विषयाचं नाव आहे भूतदया परमो धर्म. अर्थात जगा आणि जगू द्या. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत पर्यावरण अभ्यासक पृथ्वी प्राणी आणा घरी. प्राणी आणा घरी नाहीये पाणीग्रही. हा तेच तर प्राणी आणा घरी. ठीक आहे तर मित्रांनो नमस्कार. अत्यंत महत्वाचा विषय ज्वलंत विषय त्याच्यावर प्रश्न सुद्धा काय लक्षात घ्या. आज देशात जागोजागी अनेकांनी हात वर का केलेले. काय झालं सर. सर आजचा जो आपला विषय त्याच्याबद्दल मला प्रश्न पडलेला आहे. अजून विषय सुरू नाही झाला आणि प्रश्न पडलाय. ऍक्च्युली हे खरंच तर आनंदाची बाब आहे. म्हणजे इतका क्युरियस प्रेक्षक असेल इतका सुजाण प्रेक्षक असेल तर चर्चेला मजा येणारच आहे. मला सुद्धा जिज्ञासूंच्या मांदियाळीत बसल्यासारखं वाटतं. तुम्हाला काय प्रश्न आहे सर प्लीज विचारा. हा हा सर म्हणजे आजचा जो आपला विषय त्याच्यावरच एक प्रश्न मला जो पडलाय तो सांगतो. विचारा विचारा विचारा. भेटू द्या पामेलिया धरतो मग बघा आणि बघू द्या. काय विषय. भेटू द्या पामेला धरतो मग बघा आणि बघू द्या. काय वाचताय ते सर सर तुम्ही भूतदयाला भेटू द्या वाचताय असं नाहीये सर. वेगळा विषय आहे. भूतदया परमो धर्म जगा आणि जगू द्या असं लिहिलंय. हो सर हो हो. मग आज काही पामेला भेटणारच नाही. नाही नाही भेटणार सर.
उगाच अंगुली करून आलो चल ना. हो, थांबा 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 चला काय म्हणजे काय हॅलो सर ऐका मस्करीची वेळ नाहीये ही. हा काही मनोरंजनाचा कार्यक्रम आहे का अत्यंत महत्वाची चर्चा आहे की नाही प्लीज बसा प्लीज बसा प्लीज बसा सर शांत व्हा. काय बोलतील आणि काय नाही पण अत्यंत महत्वाची चर्चा आहे, लक्षात घ्या. मी म्हणत होतो की देशात आज जागोजागी अनेक ठिकाणी प्राण्यांच्या सुरक्षतेचा प्राण्यांच्या संवर्धनाचा प्रश्न उद्भवू लागलेला आहे की नाही, जोर धरू लागलेला आहे. तर आता याच्या मुळाशी जाणं फार गरजेचं आहे. काय माणूस उत्क्रांत झाला, विकसित झाला, पण या उत्क्रांतीच्या काळात या विकसनाच्या काळात त्याने काय केलं, त्याने प्रत्येकाला ना स्पर्धा म्हणून पाहिलं. हा माणूस माणूस उत्क्रांत झाला, विकसित झाला, पण या उत्क्रांतीच्या काळात या विकसनाच्या काळात त्याने काय केलं, त्याने प्रत्येकाला ना स्पर्धा म्हणून पाहिलं. हा माणूस हा माणूस केळं खातोय. एनिवे तर हा जो माणूस आहे, माणसाला काय वाटतं ना, आपणच श्रेष्ठ आहोत, बरोबर की नाही. त्याच्यामुळे काय होतं, तो आजूबाजूला असलेल्या प्राण्यांच्या अधिवासावर हल्ला करायला लागतो, त्यांचा अधिवास नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला वाटतं हे माझं आहे सगळं, या निसर्गावर माझ्या एकट्याचा अधिकार आहे, हो की नाही. इथे भूतदया परमो धर्म या उक्तीचा, या वाक्याचा अनन्यसाधारण महत्व आपल्याला कळतं. आता मुळात आपल्याला ह्या सगळ्याच्या मुळाशी जावं लागेल. मुळाशी जावं लागेल म्हणजे काय, मला सांगा, भूतदया म्हणजे नेमकं काय. फालतूगिरी आहे. खरं सांग तुम्हाला फालतूगिरी आहे. नाही 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 माझा ऐका की. नाही ऐका. हो तर मी लाख भूत दया दाखवीन हो, पण ती भूत अजिबात दाखवत नाही ती मला. काय भूत तर दाखवत नाही ती भूत दया तर. म्हणजे मग तुम्हाला सांगतो माझा आहे की नाही मनुष्यगण आहे. हा मी त्याच्या आईला जातो ती तुम्हाला त्रास द्यायला येते ती उभी नी कोण भूत. अरे हो तर अरे काय बोल हो त्या दिवशी तुम्हाला सांगतो मला ढेंडाळी लागली होती. मी खोटं नाही बोलत आहे. मी त्याची लय रिक्वेस्ट केली भूताना, बाबा आजचे दिवस दया दाखवा, आजचे दिवस दाखव. नाहीच, रस्त्याला अडवलं मला गाड्यांनी, सोडला मत पळता भुई थोडी झाली माझी चडी धरून पळायला लागला बाबा. काय बोलतोय? काय करावं सुचलं मला ते. हॅलो ऐका काय मुळात भूतदया आणि भूत यांचा काही संबंधच नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही उगाच काहीतरी भलतंच जॉईन करताय. भूतदया म्हणजे काय, भूतदया म्हणजे प्राण्यांविषयी दया वाटणं, प्राण्यांविषयी दया दाखवणं. मग आता मला सांगा, जर समजा मला एखाद्या भूतानं झापडलं आणि मांत्रिक मला म्हणला की भूताला कोंबडं दाखव, मग काय करायचं. म्हणजे मी समजा कोंबड्याला भूत दया दाखवली, ती भूत मला दया दाखवणार नाही, ती कोंबडं जगलं मी मरणार, मग काय करायचं. मग अशा वेळेस मी काय करायचं, मग मी कोंबड्याला भूत दया दाखवायची का भूताच ती कोंबडं दाखवायचं, सांगा तुम्ही मला काय करायचं. हॅलो ऐका, तुम्ही काय करताय ना, तुम्ही कॉम्प्लिकेशन्स वाढवताय. तुम्ही परत नाही बरोबर आहे. होय हो हो मलाच काय तुम्ही दम देताय, मी वेगळं सांगतोय. मुळात ऐका 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 मुळात भूत आणि भूतदया याचा संबंधच नाहीये, मी हेच सांगतोय. तुम्ही परत तिथेच येताय. मग अरे मी ऐकून घ्याल तर ना, मी काय म्हणतोय ते समजून घ्या. भूतदया म्हणजे काय, प्राण्यांविषयी दया दाखवायची म्हणजे काय, भूतलावरील प्राणीभूतांविषयी दया दाखवणे. अरे म्हणजे प्राण्याची बी भूत होती दिवे. अवघड आहे लगा. त्यांना कळत आयला कुत्र्या बित्र्याचं भूत झालं तर बघ लगा दिसायचं बी नाही, मागणं डोकं अरे होय हो काय चर्चा आहे नाही, त्यांना सांगा मी ते. अरे काय 10वीच्या वर्गात बसल्यासारखं एन्जॉय करतायत ते. हॅलो ऐका नाही नका हस, मला नाही आवडत आता, मला नाही बस. हे बघा ऐका, काय होतंय ना, तुमच्या लक्षात येत नाहीये, मी वेगळा विषय मांडतोय. भूतांचं मध्ये काढूच नका. प्राणीभूतांविषयी म्हणजे काय म्हणतोय, भूतलावरील प्राण्यांविषयी, सजीवांविषयी आपल्याला प्रेम वाटणं, त्यांच्याविषयी करुणा वाटणं, आदर वाटणं, त्यांच्याविषयी आपण सहानुभूती बाळगणं, याच्याबद्दल बोलतोय ना मी. आता फक्त सहानुभूती बाळगून चालणार आहे का आपल्याला, तर नाही. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आपण काहीतरी करायला हवं ना, याला मी म्हणतोय भूतदया. कळतंय तुम्हाला, म्हणजे काय, जगा आणि जगू द्या. पण माझ्याकडे जगा पण नाही आणि जगू द्या पण नाही आहे, मी नेमकं काय करू. सर माझ्याकडे फुगा आहे, त्याला फुगू देऊया काय.
त्याने काय होणार आहे? म्हणजे फुगान फुगू द्या होईल ना. माझ्याकडे टाचणी आहे, फुगा फोडू तुमचा? मग माझ्याकडे पक्कड आहे, तुमची टाचणी वाकडी करू का? हॅलो, एक मिनिट. हॅलो, ह्याला काय अर्थ आहे? एक मिनिट, इगोवर का घेताय? म्हणताय तुम्ही. अरे पण ही गोष्टच नाही ना इगोवर घेण्यासारखी, की माझ्याकडे टाचणी आहे तर मग माझ्याकडे पक्कड आहे, मग माझ्याकडे नाही. हॅलो, ऐका, तुमच्यामुळे घोळतोय सर आता. पण ते जगा आणि काय सांगा, जगा आणि जगूचा अर्थ सांगा. कुठल्या वस्तू आहे त्या सांगा. आउट ऑफ सिलेबस विचारलं की ब्लँक होता ना, मग कशाला मला सांगा? नाही ना, मग जगा आणि जगू वस्तूच नाहीये. जगा आणि जगू द्या याचा अर्थ वेगळा आहे. जगा आणि जगू द्या म्हणजे काय? इंग्लिश मध्ये सांगायचं तर लिव्ह अँड लेट लिव्ह. आणि भोजपुरीमध्ये कशात? भोजपुरीमध्ये हमाकाजीने तर तोहाका लालवा कशाला मारायला पाहिजे तुम्हाला? कशाला पाहिजे तुम्हाला? जनरल नॉलेज म्हणून. कुठलं जर्नल नॉलेज आहे तुमचं हे? माहिती असली बरी ना. कशाला पाहिजे? शांत बसा ना सर, आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे की नाही? हो, हो. बोलू की ना? सॉरी सर, बोला सर, बोल. भूक लागली असेल. होय 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 होय. तर लक्षात घ्या, मी काय सांगत होतो. भूतदया का महत्वाची? माणूस हा असा प्राणी आहे, माणूसही प्राणीच आहे, गंमत बघा. पण तरी सुद्धा त्याला असं वाटतं तो सर्वश्रेष्ठ आहे. मी म्हटलं त्याला असं वाटतं या निसर्गावरती त्याचा एकटाच अधिकार आहे. त्याला असं वाटतं तो एकटाच इथे राहू शकतो. कोण आहे होती? कोण आहे ती? कोण? कोण आहे माणूस स्वतःला शाना समजते? अरे यायला त्याला म्हणावं नाच सोड माझा, मग सुट्टी नाही, माझा हेंगा जावं लाग नाही त्याला. कळलं मग येईल नाही बरोबर. हे जायला जाग्या माने आहे, त्याला बी कळलं मग जाग्यांची उद्या काय असतंय ती. सुट्टी देणार नाही. त्याला इकडं कोण कोण माणूस आहे तो? प्लीज यांना सांगा. नाही पण कुठल्या एरिया मधला आहे तो? त्या एरियात कुठे राहतो आम्हाला कळू दे ना. बरोबर, सुट्टी द्या मोरे सांगायच नाही. नाही, पोरं बिरं काय बोलवायचं असेल तर बोलू शकतो. मारामारी कराल? हा म्हणजे एरिया कळला तर सांगता काय करा, जा मारामारी करा. कोण आहे सांगा की आधी. अरे तेच सांग. अरे असं नका. अरे बाबा, माणूस म्हणजे एका पर्टिक्युलर माणसाबद्दल नाही सांगत आहे, समस्त मानव जातीबद्दल बोलतोय, एका वृत्तीबद्दल बोलतोय, की आपल्याला असं वाटतं आपण सर्वश्रेष्ठ. म्हणून मुळात आपल्यात आधीपासून ना आपण कॉम्पिटिटिव्ह असतो, स्पर्धा करण्याची एक वृत्ती असते आपली. म्हणून आपल्यामध्ये येणाऱ्या इतर प्राण्यांना आपण संपवण्याचा प्रयत्न करतो. तिथे मी येतोय परत, अधिवास नष्ट करतो ना त्यांचे. आपल्याला असं वाटतं आपण ग्रेट, माणसाला वाटतं मी ग्रेट, मलाच जगण्याचा अधिकार. पण तसं नाही आहे. फक्त माणसाला जगण्याचा अधिकार आहे का? तर नाही. आपल्या अवतीभोवती असलेल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. हाय हाय, मग पक्ष्यांना जगण्याचा अधिकार आहे. एक्झॅक्टली. पण त्यांना माझ्या खांद्यावर हागण्याचा अधिकार कोणी दिला? अरे लाईव्ह शो आहे ना. नाही बरोबरच आहे की. याच्या आयला म्हणजे माझ्याच वावरातलं खायचं आणि माझ्याच हागायचं. अरे नका बोलू हा शब्द. अरे नाही लाईव्ह चालणार. मी भाकरी खाऊन धरू का एकेकाला? मग मी बसतो त्यांच्या खांद्यावर. हॅलो. अरे नाही मग. अरे याच्या आयला मी म्हणजे पोहायची बी नाही ती मला एवढी उडली ती चिमण्या बिमण्या सर, अत्यंत मार्मिक प्रश्न विचारलेला आहे, काय उत्तर द्याल सर? प्लीज सांगा. मार्मिक आहे हा? मला एक सर प्रश्न आहे. म्हणजे माझा पण ह्यांच्यासारखाच प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम आहे? मला पण ह्यांच्यासारखा त्रास आहे. काय काय झालंय सर? माझ्या माझ्या एरियात आहे ना एक कावळा आहे. काय? कावळा. कावळा. जसा मी घराच्या बाहेर पळतो तसा तो माझ्या खांद्यावर शिरतो. तर मी काय केलं, मी घराच्या बाहेर पडलोच नाही. म्हटलं आता जरा हा कावळ्याची थासतोच. काय करतो कावळ्याची? असतोच. बर. त्यांनी काय केलं, तो 4 दिवस तुंबून राहिला. आणि जसा मी 5व्या दिवशी घराच्या बाहेर पडलो, पच करून माझ्या खांद्यावर शिरला. मग मला सांगा, अशा कावळ्यांना आपण भूतदया का दाखवायची? ते मी. हो हो हो. मुळात मला सांगा, तुम्ही काम काय करता? सध्या नोकरी शोधतोय मी. तुम्हाला काम मिळालेलं नाही. हो. भिकाऱ्या मिळेल तरी कसं? कावळ्याला ठासायचं म्हणून 4 दिवस घरात बसून राहतोस तू. सॉरी फॉर द लँग्वेज, आय एम रिअली सॉरी फॉर द लँग्वेज. पण आता मला कावळ्याची जिरवायची म्हणून मी घरात बसणार. ही काय वृत्ती आहे मला सांगा जरा तुम्ही. नाही आहे ना ही बरी वृत्ती. आणि मला एक आता वेगळाच प्रश्न पडलेला आहे. मला सांगा, 5व्या दिवशी तुम्ही बाहेर आलात, तुम्हाला कसं कळलं हा 5 दिवस तुंबून बसलाय ते? बिकॉज ऑफ सम क्वांटिटी. गप्पा बसा. काय बोलताय? कळतंय का तुम्हाला? प्लीज प्लीज गप्प बसा.
बिकॉज ऑफ सम क्वांटिटी म्हणाल तुम्ही युजलेस. तुम्हाला कळतंय का, तुम्ही जेव्हा मला सांगता की बाबा तुम्हाला पक्ष्यांचा त्रास होतो, प्राण्यांचा त्रास होतो, तो का होतो हे ओळखलंय का तुम्ही? मी हेच सांगतोय, सुरुवातीपासून आपण फक्त कॉम्पिटिशन म्हणून बघतोय आजूबाजूच्या निसर्गाला. तुमच्या लक्षात येत आहे का, आपण त्यांना त्रास म्हणून बघतो, त्यांचा आपल्याला त्रास होतो कारण आपण एक महत्वाची गोष्ट एक्सेप्ट करत नाही होत, ती म्हणजे को एक्झिस्टन्स, सहजीवन. सोलापूरमधल्या शेटफळ नावाच्या गावात अनेक वर्ष तिथल्या प्रत्येक माणसाच्या घरात साप राहतात. Oh my God. आणि ते साप त्या माणसांना त्रास देत नाहीत, ती माणसं त्या सापांना त्रास देत नाहीत. सहजीवन, को एक्झिस्टन्स. हो, खरे 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 साप. हे का शक्य आहे? को एक्झिस्टन्समुळे. मुळात माणसात आणि प्राण्यांमध्ये फरक काय आहे मला सांग. हा म्हणजे कसं आहे, प्राण्यांना मागच्या बाजूला शेपटी असते, माणसाला मागच्या बाजूला होय होय शेपटी नसते. म्हण ना, बसा खाली. हे सांगायला उभे राहाल मध्ये? तुम्ही का असं करतायत मला कळत नाही. हे मुद्दाम करतायत का? हे मुद्दाम करत असतील ना, यांना घरी पाठवा प्लीज. अरे तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. अरे काय वेगळ्या भाषेत विचारलं का? मी वेगळ्या भाषेत विचारलं होतं का? कशाला काय करत आहे तुम्ही, का करताय हे? जर थांबा ना प्लीज. माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक हा आहे की माणूस आपल्या वेदना, आपली दुःख व्यक्त करू शकतो, प्राणी ते करू शकत नाहीत. म्हणून इथे हे फार महत्वाचं आहे. भूतदया परमोधर्म, जगा आणि जगू द्या. होय. काय हे काय केलं तुम्ही? बोलावलं. मग नीट बोलवा ना. मला करून मला बोलवताय. मी काय ती कोंबडीची रंगीत पिल्ल विकणार आहे का? नाही की नाही? मग मला मी मान्यवर आहे की नाही, आज मी गेस्ट आहे की नाही, तर तुम्ही मला म्हणा ना की हॅलो एक्सक्यूज मी असं म्हणा ना. म्हणा हॅलो एक्सक्यूज मी म्हणा. हॅलो बारक्या. अरे काय बरायच ना. हॅलो बारक्या. नाही बरोबर. प्लीज तुम्हाला प्रश्न असेल तर नीट विचारा, नाही तर सोडून द्या विषय. नाही नाही प्रश्न आहे की विचारा. मला काय म्हणायचे, माझ्या जर मोहर समजा एखादा वाघ आला, वाघाला जर म्हणलं बाबा तुझं तू जग, माझं मला जगू दे, ती जगून देईल का मला? हो काय करताय तुम्ही? लगा वाघाला शहाणपणा शिकवू शकत नाही, त्याला का आम्हाला उभं राहून शहाणपणा शिकवताय तुम्ही? चालतंय का? तसं नाहीये, तसं नाहीये. मी मुळात अरे असं काय करताय तुम्ही? परत सगळी गल्लत करताय. अरे मुळात असं आहे का मला सांगा. आपण वाघ पाळतो का? वाघ तुमच्या असा करत येतो का वाघ? नाही की नाही. मुळात भूतदया कोणावर दाखवायची हे पण महत्वाचं आहे. को एक्झिस्टन्स कोणासोबत करायचं, सहजीवन कोणासोबत व्यतीत करायचं, हा सुद्धा एक मुद्दा आहे की नाही. वाघासोबत आपण ते नाही करू शकत. अन्न साखळीचे पण काही नियम आहेत, काही रूल्स आहेत की नाही. नुसतं बघताय की कळतंय? पण कळतंय ना. बघा लक्षात घ्या काय आहे. आपण भूतदया कोणावर दाखवायची असते? गाई म्हशी, कुत्रे मांजर, पशु पक्षी यांच्यावर भूतदया दाखवायची असते की नाही. नाही पण कुत्रा फार डेंजर आहे माहितीये. कुत्रा नाही आम डेंजर. अहो काय नाही, मला माहिती आहे ना कुत्रा डेंजर असतो. माहिती आहे काय काय डेंजर असतो? काय झालं त्या दिवशी मी ब्रेड आणायला गेलो, तो मला चावला. हो कसं काय? मी त्याच्या तोंडातून ब्रेड घेत होतो ना. अरे मग कुत्रा काय करेल? जर तुम्ही कुत्र्याच्या तोंडातून ब्रेड घ्याल तर तो तुमचा बटर धरेलच ना. तुम्ही का का करत होता तुम्ही हे? ते काय झालं, मी ते एकनाथ महाराजांची गोष्ट ऐकलेली आहे हा. ना. ते बघा भाकरीला असा तूप लावून देण्यासाठी पळत होतो त्याच्या माग. मग तर मला वाटतं कसा कुत्रा ब्रेड खात होता ना, तर म्हटलं त्याला बटर लावून द्यावे म्हणून मी गेलो. अरे म्हणून काय कुत्र्याच्या तोंडातला ब्रेड काढाल का? वेगळ्या ब्रेडला बटर लावून द्या ना. त्याच्याच तोंडातला ब्रेड काढाल. असं नका करू, असं नका करू. मुळात आपण कुत्र्यांशी प्राण्यांशी असं वागण्यापेक्षा एखादा प्राणी दिसला तर आपण त्याला खायला द्यायला हवं. सर केळ. अरे काय माकड आहे का मी? प्राणी आहे मी. मग केळ काय देतोस बावळटा? खायला तू खा. हा कोण माणूस आहे? मला नाही आवडत यार. हा हे काय कपडे आहेत हे? बरमुड्यावर शर्टिंग करून बसलाय केळ खात. कोण आहे हा? आमच्या ओळखीचा नाही आहे, म्हणजे नेहमीचा नाही आहे. तो नेहमीचा आहे ना, तो गावी गेलाय गाडी घेऊन. पॉम पॉम. अरे पण मग मला का सांगताय? मी नाही ओळखत त्यांनाही आणि ह्यालाही. नाही नाही मुळात तुम्ही मगापासून बघतोय मी चर्चेत केळी का खाताय तुम्ही? काय नाही सर, मला बायको बोलली बाजारात जा आणि केळी घेऊन ये. वाटेत मला हे भेटले. हे म्हणाले काय येता काय चर्चेला? तर मी बोललो चला आलो. अरे हे काय आहे? हे काय आहे? या चर्चेत येण्याचा क्रायटेरिया? येता चर्चेला हाय काय नाही नाही करता तुम्ही? कोण लोक बसवले? सर चिडू नका सर, प्रेक्षक आहेत ते आपले. शेवटचं सांगतोय, अत्यंत महत्वाचं सांगतोय, हे गरजेचं आहे ते समजून घ्या.
भूतदया दाखवणं का महत्वाचं आहे लक्षात घ्या. अनेक गोष्टींसाठी आपण प्राण्यांवर अवलंबून आहोत हे मान्य करा. आजपर्यंत तुम्ही काही गोष्टी खाता, काही अन्नपदार्थ आहेत ते कोणामुळे मिळत आहेत तुम्हाला? प्राण्यांमुळे मिळत आहेत. दूध, मध, अंडी, मांस, मच्छी कोणाकडनं मिळतं? प्राण्यांकडनं मिळतं. त्यामुळे या प्राण्यांचा आदर करायला शिका. उद्यापासून कोंबडीला सॅल्यूट मारतो मग कापाय घेतो. येडा आहे का रे तू जराचा? तुझ्या बापाने मारला होता कोंबडीला सॅल्यूट. चिडायला लावताय मुद्दाम. बोलताय का? कसं बोलताय तुम्ही? कसं बोलताय? अरे आदर करा शब्दशः का घ्यायचाय प्रत्येक? आदर करा म्हणजे आदर करा असं नाही. आदर करा म्हणजे काय बाबांनो? एक साधं उदाहरण देतो. गाय माहितीये का तुम्हाला? गाय माहितीये? गाय माहितीये ना? तर गायीच्या दुधावर सगळ्यात पहिला हक्क कोणाचा असतो? का तिच्या वासराचा असतो? आपण काय करतो? कधी कधी त्याला अर्धपोटी ठेवतो पण ते सगळं दूध आपल्याकडे ओरबाडतो. हे चूक आहे ना. त्याचा अधिकार आहे ना पहिला. गायीच्या दुधावर पहिला अधिकार गायीच्या वासराचा आहे हे लक्षात ठेवा. सर मग कोंबडीच्या अंड्यावर पण पहिला हक्क कोंबडीचाच असतो? येस बरोबर. मग समजा आपण तिला पहिला अंड दिलं तर ती हाफ फ्राय बनवून खाईल काय हो? नाही अरण्य कसं आहे ती खाऊ शकते पण कसं आहे आपण तिला शेगडी आणि तवा दिला पाहिजे का नाही? नाही मी शेगडी पण देईन, तवा पण देईन, लायटर पण देईन. पण समजा मी तिला 50 रुपये दिलं तर ती मला भुर्जी मारून देईल काय हो? अरण्य तुला कळत कसं नाही? तू लायटर देशील पण तिला हात नको, पेटवणार कशी? कसं आहे ती 2 पाय असं केल्यावरती ढोंगणावर नाही पडणार. तरीच बोलते भुर्जी कोण देणार? मुलांना समजून घे गोष्ट. म्हणजे त्याला आता हात नसल्यामुळे लायटर बिटर पेटू शकत नाही. गप. ए मी काय नाही कोणी काही बोलायचं नाही. शांत बसायचं. तुम्हाला कोणालाही मी प्रश्न विचारण्याची मुभाच देत नाही. तो मागे एक माणूस बसलाय ना, मला मगापासून वाटतंय ही सगळी चर्चा त्या एकट्या माणसासाठी चालली. शांतपणे बसलाय, सज्जन माणूस दिसतोय मला. आतापर्यंत त्याने एकही टुकार प्रश्न विचारलेला नाही मला. सर त्या बाकी सगळ्यांचं तर मला काही ऐकायचं नाही. तुम्हाला काही प्रश्न असतील ना सर, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. विचारा सर. जागा जागा. सर हे काय केलं सर? सर हे पहिल्या स्किट पासून करतोय, परंपरा आहे सर. पण का करता? काय लॉजिक आहे सर? खरं तर याला काही लॉजिक नाही सर, पण अख्खा कार्यक्रम लॉजिकल करायला गेलो तर कसं होणार सर? सर प्लीज प्रश्न असेल तर विचारा, नाही तर सोडूया आपण सगळं थांब. नाही सर, जेन्युइन प्रश्न आहे सर. आहे जेन्युइन आहे सर. प्लीज विचारा सर. सर माणूस आणि प्राण्यांमध्ये जो बेसिक फरक आहे तो माणसाच्या उत्क्रांतीमध्ये आहे, बरोबर आहे सर? बरोबर आहे. फायनली बरोबर. हे मुळात या आता इतक्या वेळानंतर मला असं वाटतच नव्हतं की उत्क्रांती हा शब्द कानावर पडेल माझ्या. मी म्हणणार होतो मग. गप्प बसा. सर विचारा प्लीज, प्रश्न विचारा सर. हो सर, म्हणजे मी एक थोडासा अभ्यास केलाय सर. म्हणजे डार्विनचा सिद्धांत आणि इतर सिद्धांत मी जरा अभ्यासले आणि त्यानंतर मला एक असं जाणवलं की सर एकूणच माणसाची जैविक जी काही आपली साखळी आहे बरोबर ती सर मला कायम अचंबित करते सर. ओके ऍब्सोल्युटली करेक्ट. हो, आणि त्यानंतर मी सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट त्याचा देखील अभ्यास केला सर. त्यानंतर मला सर असं जाणवलं की हे जे काही विश्व आहे ना ते आपल्याला दरवेळेला विचार करायला प्रवृत्त करतं सर. करेक्ट. आणि बऱ्याचदा काय होतं ना की अचंबित करणारे बदल ना आपल्या जीवनसृष्टीत घडत असतात. वेगवेगळ्या घटनाही घडत असतात. करेक्ट करेक्ट. जसं की सर सूक्ष्मजीव, त्यांची जगण्याची पद्धत, समूह जीवन वगैरे हे सगळं. वा 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 बरोबर. हे बघून सर मी हरपून जातो सर. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि बऱ्याचदा मला सर प्रश्न पडतो की ह्या सगळ्या विश्वात मी कोण आहे, काय म्हणजे माझं अस्तित्व काय ना. वा 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 वा. आणि सर ह्या सगळ्यात मी एक प्रयोग केलाय सर. अच्छा. म्हणजे सर आपण हायपोथेटिकली असं म्हणू शकतो की माकडापासून माणूस तयार झाला. हा म्हणजे येस ऍब्सोल्युटली हायपोथेटिकली आपण हे म्हणूच शकतो. मोसेपियन आणि ते बरोबर 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 सगळं करेक्ट. त्या ह्याच्यावर पण अभ्यास केला. बरं. तर त्या सिद्धांताच्या अनुषंगाने गेली 6 वर्ष मी एक माकडीन घरी बसवून ठेवले. ती बाई व्हायची वाट बघतो, मला लग्न करायचंय सर. माझं वय झालंय सर, मला लग्न करायचंय. ही बाई कधी होईल ते मला फक्त सांगा ना सर. कळलं की मी लग्न करायला मोकळा आहे सर.
सोंडक्या सोंडक्या लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत तुला? एवढा अख्खा प्रिमाइस सेट केला या दळभद्री प्रश्नासाठी. अरे भिकाऱ्या, एक माकडीन घरात ठेवली असता. सोड तिला परत मला तू निघ, चल निघ, कोणी थांबायचं इकडे. चल निघा, संपली चर्चा, संपली. लाज नाही वाटत? निघा, चल बाहेर. माकडीन सोड पहिले, नाही तर प्राणी संघटनांना सांगेन आणि घरी येईन तुला. चल बाहेर. चिडले वेगळं आता काय वेगळं सांगशील? चिडलो चल बाहेर. तसं माणूस आहे ना, मग? माणूस हा चिडणार. आपण कशी भूतदया दिसायचं नाही मला कोणी. हा कार्यक्रम बंद पाड. जा, चल जग्या जा. तुमच्या चॅनलला कंप्लेंट करतो की नाही तू. काय आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला थोडासा प्रश्न पडलाय, त्याच्याबद्दल मला विचारायचं आहे. सॉरी. येस, काय प्रश्न आहे विचार. बिबट्याला प्रेमाने धरा आणि जगामध्ये घालू द्या. काय प्रश्न आहे सर? बिबट्याला प्रेमाने धरा आणि जगामध्ये घालू द्या. सर एक 5 मिनिट मागे येता सर. तुमच्या बिबट्याला जागा घालायचा आहे. वा 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 वा, लॉजिकली इलॉजिकल परफॉर्मन्स. मजा आली नेहमीप्रमाणे. हास्यरसिक, तुम्हाला काय वाटतं की या प्रेक्षकांना, इथे बसलेल्या प्रेक्षकांवर भूतदया दाखवली पाहिजे की नाही? टेल मी. प्राजक्ता, कधी कधी तुझ्यानंतर बोलणंही पण भूतदयाचं. अफलातून खतरनाक विषय आणि खतरनाक सादरीकरण. आज पम्या नव्हता, पण मंदार तू त्याची उणीव भासू दिली नाहीस. तू पण मजा आणलीस आणि जेव्हा जेव्हा केळ दिसेल तेव्हा तेव्हा तुझी आठवण. बने, तू जे शेवटी बोललास आज ते लाजवाब होतं. आणि मला हे इथे नमूद करायला पाहिजे की हळूहळू जसं तुझा सेन्स ऑफ ह्युमर डेव्हलप होतोय, त्याच प्रमाणात तुझी भाषेवरची पकड पण इतकी अफलातून डेव्हलप होते की मला फार बरं वाटतं बघ. कीप इट अप बने. पण आज सगळ्यात बहारदार टायमिंग होतं सावत्याचं. लाजवाब. प्रत्येक वेळेला जे टायमिंग होतं ना, आहा क्या बात आहे सावत्या. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली. सई. एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता, फारच छान. रस्सा आज काहीतरी वेगळाच सूर लागला होता आणि तुझा असा जेव्हा सूर लागतो तेव्हा मला खूप बरं वाटलं. कीप इट अप, गॉड ब्लेस यू. आज खूप छान सादर केलंस सावत्या. आज टायमिंग कडक, मजा आली. म्हणजे देशी हॉटनेस काय असतं आज तू दाखवूनच दिलेलं आहे. खूप मजा आली, खूप मस्त टायमिंग होतं आणि तुझ्या भाषेची म्हणजे ती कानावर पडत राहावी भाषा असं वाटतं. फार एन्जॉय केलं आम्ही. पीपी, तुझ्या तोंडी खरंच खूप महत्वाचे काही मुद्दे होते. को एक्झिस्टन्स म्हणा किंवा माणसाला जे वाटतं की आपणच सगळ्यात शहाणे, हे काही एकदम ठळक आणि महत्त्वाचे मुद्दे जसेच्या तसे पोचवले आपण आणि त्याला तेवढं वेळ आणि वेटेज पण दिलं. त्याच्यासाठी लेखकांचे आणि दिग्दर्शकाचं खूप अभिनंदन. मजा आली. इंडीड. थँक्यू टीम. मंडळी, अपघातग्रस्त व्यक्तीला आपण नेहमीच मदत करतो, पण जर अपघात खट्याळ सासूचा झाला असेल आणि मदत करणाऱ्या नाठाळ सुना असतील तर चला बघूया तिकडे काय घडतंय ते. हाय का गे? लाज वाटते का? आई, लाज वाटते तुला? आई, तुम्ही इकडे कशा आलात? इकडे मी इकडंच आहे. तू आय ग नका ग वरडायला. लाव ग बाय, जीव चालला ग माझा. हा, सासू इथं जखमी झाले ना, रेळा बघतेस वय. आई ग, मग काय करू आई, मला कंटाळा आला आई. 1.5 तास झाला मी तुम्हाला उपमा भरवते की नाही आई. कंटाळा आला आई. एवढं नका खाऊ, ऐका हो माझं. आई, डॉक्टर तुम्हाला प्लॅस्टर करत होते तेव्हा तुम्ही आई डॉक्टर प्लॅस्टर करत होते तेव्हा 4 वडापाव संपवले गप्पा गप्पा. तुझ्या बापाचं खाते का ग मी? हा, खाणं काढतेस? खाणं नाही हो आई. एवढूशाने तर तुम्ही फक्त चूळ भरता. उठली ना मरशील बघा. अगं डबा कुठे ग? डबा आणा ग, पटकन आणा ग.
आई तुम्ही खाताना पण खाण्याचाच विचार कसा करता हो आई? आय ग आण ग बाया. अगं आणतायत नाही ताई गेल्यात ना त्या आणतील ना डबा. अगं बाई आजारी माणूस आहे, खायला लागतं का नाही? ताकद नको का अंगात? आई तुमच्या जिभेवर आधी उपम्याचा थर आहे तो तरी गिळा नाही. आय ग आण ग बाई. अगं याळा नका ग चुकवू. आणतायत ना ताई गेल्यात ते आणतील ना. काय एवढा वेळ काय आल्यात बरं झालं मग आणला पटकन आण लवकर सगळं उघड पटापट उघड ग सगळं पटापटा उघड. आय ग भूक लागली, भीती वाटायला लागली ग मला. भूक लागते ग काय दमावो किती आई आहे पुढ्यात केवढा डबा भरलाय तरी भूक भूक करीत आहे. उघड लवकर पटकन. हा उघडते. मंदिरा कसा आहे ग? हा बरे. रिक्षा कशी आहे? हा रिक्षा कशी आहे? बरे सगळं बरे. पोलीस काय बोलले? काय नाही. पोलीस काय बोलले नाहीत ना? नाही. आणि पुऱ्या तळायला सांगितल्या होत्या, पुऱ्या तळल्या का? पुऱ्याच आहेत बाईच्या डोक्यात पुऱ्या आहेत तेवढे 2-2 हात गळ्यात आहेत पण पुऱ्या खायच्या आहेत म्हातारीला. काय बाई करू ना मी खरं बोला. आई बोलायचं नाही का ग? अशक्तपणा येतो नाही तुम्हाला मग बोलायचं नाही. तोंडाची एनर्जी नाही घालवायची आहे. असं हात सॉरी आई तसं नाही पण मी हे बघा भूक लागली ना नुसतं गोपोक दाखवा. गोपोक काय इथे लिहिलंय मी मला भूक लागली गोपोक म्हणजे ट्रायसेप्स होतील आई. गोपोक इथे ये ना पायाखाली ये ना माझ्या पायाखाली ये. गोप इथं नवरा मोडलाय, सासू जखमी झाली, रिक्षा मोडली, हिने हिला बॉड्या करायचं सुस्त आहेत. मला बोला आई तुम्ही मला कशाला बोलता आई? माझ्या नवऱ्याला लागले रिक्षा मोडली कोणामुळे आई? तुमच्यामुळे. माझ्यामुळं? मग तुझी ना साप सगळे रिक्षाच मोडून टाकी ना. मी काय रिक्षा आहे का? मी काय अशी अशी 3 पायावर चालते का आई? मला असे हेडलाईट आहेत काय? माझ्या मागे असं वाकडं कोणी टुरटुर करत बसतं काय? कसं बोलतोय मला सांगा ना. कुठं तरी जाऊन मर ना. ते जाऊ दे. ऐक सांग ना काय झालं? मंत्र्याचं काय झालं सांग ना. कोच पडली इथं. खोच पडली? हा डॉक्टरकडे नेले हॉस्पिटल मध्ये. काय नाही त्यांना जास्त काय त्रास नाही झाला ना त्याला काय? रिक्षा पण गॅरेजला नेलीये. पोलीस स्टेशन मध्ये पोलीस चर्चा करतायत ग छेतू. कसली काय बोल ना ग पटकन बोल ना. मला तर काय खरं वाटणं झालंय ग. काय झालं? काय झालं? आई काय 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 विचारता आई? सगळं तुमच्यामुळे झालंय आई. काय माझ्यामुळं काय झालं? कशाला बसलात आई तुम्ही रिक्षात? कशाला बसलात? आई मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आपल्यासाठी 12 चाकाची गाडी आहे. 3 चाकाची गाडी आपलं शरीर पेलवत नाही. कशाला ह्याला मग एवढा त्रास करून घेते आई. तुमच्यामुळे झाला ना आई ऍक्सिडेंट. अगं माझी काय चूक आहे? मी मंत्र्याला म्हटलं का बा देवळात घेऊन जातोस का? तू म्हटलं चल बस नेतो, तर बसले मी रिक्षात. उजवीकडनं पाऊस आला तर मी जराशी अशी कोस बदलली. ती रिक्षाची सीट होती ना आई. तुमचा घरातला सोफा होता का कूस बदलायला? कलंडली ना रिक्षा आई. तुमच्यामुळे अख्खा माणूस हॉस्पिटल मध्ये गेला आई. आणि खरंय आई हे तुमचं आताच नाही बरं का. हे तुमचं कवाधर नाही. तुला माहिती ना तू मागच्या टायमाला काय झालं? आई तुम्ही दीर्घ श्वास घेऊन असा सोडला तर घरच्या सगळ्या काचा फुटल्या. खोटं बोलते का ग? जादाचं बोलू नकोस. खोटं बोलते का ग? हे बघ रिक्षा नुसती कलंडली असती तर काय प्रॉब्लेम नव्हता. पण रिक्षात बसलेला ह्यो माणूस म्हणजे ह्या आई अख्ख्याच्या अख्ख्या त्या माणसावर पडल्या. त्याच्यामुळे त्याला लागलंय. त्याच्यामुळे आता तिथं चर्चा चालली पोलीस स्टेशन मध्ये. नेमका कोणावर गुन्हा दाखल करायचा? म्हणजे त्या पडलेल्या माणसावर करायचा, रिक्षावर करायचा का ह्यांच्यावर करायचा? म्हणजे आईंवर केस होणार? होऊ शकते बाई. अगं पण माझा काय संबंध आहे? तुमचा काय संबंध म्हणजे? कोण पडलं अंगावर? कोण पडलं त्या माणसाच्या? तुम्ही पडल्या ना? अगं मी फक्त
अशी कूस बदलली होती ये ग. परत आई, तीच सारखं सारखं तेच सांगताय हो आई तुम्ही कूस बदलली तुम्ही कूस बदलली तुमच्या पोराचा बॅलन्स बदलला रिक्षानी रस्ता बदलला आई किती किती गोष्टी तुमच्यामुळे बदलल्या तो त्या एका माणसाचं अख्खं आयुष्य बदललं आई. अगं बाई काय सांगू तुला बरं त्या माणसाला हे सगळं घडायच्या आधी काय वाटलं माहितीये का त्याच्या अंगावर ड्रम पडला. अहो, काय आपलं काय काय बोलते काय अभीम हाय का आता मी काय रचून सांगते का आता गुन्हा तर घडलाय ना आई तुमच्याकडनं किती तुम्ही नाही म्हणा आई गुन्हा घडलाय त्याच्यामुळे तुमच्यावर आता केस होणार. हा कारण भाऊजी रिक्षा चालवत होते ना. हा मग रिक्षाला तर जेलमध्ये नाही टाकू शकत. मग त्याच्यामुळे मग राहिलं कोण मी मग जेलमध्ये कोण जाणार मी तुम्हाला मला काय वाटत माहितीये का अंडा सेल मध्ये टाकतील. अंडा सेल कशामध्ये अंडा सेल हे काय अंडा सेल मध्ये मग आई अंडा खाऊन टाकतील. मग त्यांच्यावर अजून एक केस पडन का ग. हो आयो एवढा त्रास होतो काय ग माझा तुम्हाला. लय होतो सांगायचं कोणाला. जवळ चिकतो नका लांब व्हा. काय नाही मी एवढं काय होत नाही मी नसते जात जेलमध्ये. काय कूस बदलली का गुन्हा असतो का मी नाही कशानं काय मी नाही जाणार जेलमध्ये. शांत व्हा शांत मला भीती वाटायला लागली बाबा. डबा घे पुढे आई डबा घे पुढे घे. ऐका शांत व्हा हे आता लय खा करायची नाही. खाण्यापिण्यावर जरा माणसाने आता कंट्रोल ठेवावा. काय तिथं सुना नाही चांगलं चुंगलं करून खायला घालायला. तिथं एक कोरडी भाकर भेटन डाळ भेटती. बरं डाळ कशी पार पुचाट पानसाट डाळ नुसतं हिंगाचा मारा असतोय त्याच्या. जिरं नाही मोरी नाही लसूण नाही काय नाही आणि मोजून मापून देतात बरं का. हो तुमचं वजन किती बरं खरं सांगा बरं का किती वजन आहे. 110 म्हणजे काय करतात माहितीये का पहिल्या 2 अंकांची बेरीज म्हणजे 2 दाणे तुरीच्या डाळीचे 2 दाणे आणि एवढी खंडीभर टोपभर डाळ देतात माहितीये का पाणी होती त्यात. हो आई तुमचं वजन खरं का आई तुम्ही फक्त कोरडी भाकरी खा नकोच आपल्याला तुमच्या शरीरासाठी पण चांगलं 4-5 महिन्यात शिडशिडीत होऊन याला आई. भाकरी खा ना कोरडी आपल्याला काही नाही भाकरी खाऊ चालेल नाही पण मी काय अयो कशाला जाणार आहे जेलामध्ये. मी काय केलंच नाही तर मग काय मग जेलामध्ये मी कशाला काय गुन्हा नाही मी नाही जाणार. मी नाही जाणार ग. तिथं काय नेपाळ पशुपतीनाथ बघायला पाठवतीस तसं करतीस होय. आई तिकडे खडी फोडायची शिक्षा देतात ती हातानी फोडायची दातानी नाही. असं होईल ग मी तिथं गेल्यावर. आई काय नाही सगळं चांगलं होईल. बरं होईल. मी नाही जाणार आहे कुठं. कुठं जाणार आहे आई नाही मी इथंच आहे. मी माझी पोरं बघतील मला कशाला पाठवते. आई जावं माणसानी इथेच बसून काय करणार. फोन आला बघ. फोन बघ कुणाचा. अयो मामांजीचा फोन आहे. उचल लवकर उचल. स्पीकरवर टाक. हा स्पीकरवर टाक. हॅलो मामांजी. हॅलो बेटा कशी आहे बेटा नामा तू. मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे का. अरे मस्त आहे बेटा मी. हा कुठे अरे वावरामध्ये आहे बेटा. अरे आवांदा ऊस का आलाय आपला. मामांजी आपला ऊस कधीच ऐकत नसतो बर का. लय झाडा ऊस आहे भाई. नाही कामच तेवढं चाललंय जोरात तुमचं तिथं. नाही चांगलंय पण ऐका ना मामांजी. बोल ना बेटा. हे आई ऐकती नाही तो. आईंचं म्हणणं आहे का मला जेलात जायचंय. ते ऍक्सिडेंट झाला ना तर त्यांचं म्हणणं आहे का माझ्यामुळे तो माणूस तिकडं हे झाला ना त्याचं काय झालं हातपाय मोडलं ना तर त्यांचं म्हणणं आहे का मी जेलात जाते. अरे त्या गठुड्यानं कालपासून डोक्याला ताप ठेवलं. काय बोलते ती काय येडी आहे का ती. कशाला कोण जेलात द्या बर तिला जरा. अहो 1 मिनिट. हॅलो धनी वनी बोलते. ऐका ना या पोरी मला जेलामध्ये टाकतात. मला बावळट आहे का तू. जेलामध्ये नाही जायचं धनी. तुला का चला जेल. आणि तुला एवढं कोणी सांगितलं रिक्षा मध्ये बसायला. आता काय पोराच्या रिक्षामध्ये पण बसायचं नाही का. अरे पण रिक्षा आपलं वाहन आहे का. उली चाक आहेत तिला. गोळा फुटलं का तुझं. आपलं वाहन काय ट्रॅक्टर. 4 फुटाची त्याला टायर असते. बोलता तुम्ही
सोना कलंडत नाही तुला बिंडोक पण रिक्षात का झेला बसली तू पोराची आता बसले मी, मला काय माहिती, मला नाही जायचं जेलामध्ये. तुम्ही सांगा ना यांना. अरे बावळट तुला जेलात कोण पाठवणार आहे? काही झालेलं नाही, तो ऍक्सिडेंट आहे खड्ड्यामुळं झालेला. ते वाशीचा हवालदार आहे ना सोपान, तो आपल्या नात्यातला, सकाळीच फोन आलता त्याचा. म्हणला आजीला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डोक्याला ताप करू नका म्हणून. म्हणजे या पोरी फसवत होत्या बाई मला. ऐका धनी, अरे हो, अरे कशाला त्या म्हातारीला त्रास देता तू? गंमत हो, आईची गंमत मजा केली होय. मजा येते. म्हातारीचा जीव घालवताय. तू खाते ती. ऐका ना धनी, हा बोल. मला तुम्ही तिकडे घेऊन जावा, मला इथं नाही राहायचं. अरे इकडं ऊस टररलेला आहे, माझ्या डोक्याला ताप आहे, तुला नेऊन काय करू? त्या तुझे हात तुटेले, तू काय उपयोगाची आहे माझ्यासाठी? माझ्या डोक्याला तापच होणार आहे ना. कसं बोलता हो तुम्ही? अरे तुला कोण खाऊ घालल तिथं? हा, इथं मला माझ्या बायका सांभाळतं नाकीनू येतो. कसं बोलत आहोत? अरे ऊस टररून बाहेर आला आणि तुझं कोण करत बसल? मला ना तिथं यायचंच आहे, मला बघायचंय वर्षाचे 12 महिने कुठला हा ऊस एवढा टरारतोय तो. ऐका ना आपल्याकडे पेशंट ऐका ना धनी, मला नाही थांबायचं हो, इथं मला घेऊन जा ना हो. हा तुला नेणार हे दम धर जरा. ठेव फोन. धनी ऐका ना धनी, फोन ठेव. धनी घेऊन जा ना हो मला. ठेव फोन. वा 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 वा, फुल टू धमाल परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई, वने आज सोफा नव्हता पण तुझ्या मानेचं बेरिंग काही सुटलं नाही. फार मजा आली आणि आज तुला त्रास दिला या दोघींनी थोडं वाईट वाटलं. एरवी आम्ही खूप एंटरटेन होतो पण आज थोडंसं वाईट वाटलं. चेतू तुझी रिक्षा फार आवडली आणि नेहमीप्रमाणे मामनजी आले की एक वेगळी सिल्वर लाईनिंग येतं, ते आलंच. व्हेरी नाईस. थँक्यू सर. थँक्यू लेडीज. मंडळी, हा हास्योत्सव असा चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.